जिम्मेदार है, गृहमंत्री जिम्मेदार है। ये कोई मेहरबानी नहीं करे करारा जवाब देंगे, क्या करारा जवाब देंगे? आप जाकर देखिए कैसा आक्रोश चल रहा है घर घर में, कैसा आकांत चल रहा है। हाँ, अमित शाह ने संसद में कहा था कि परिंदा भी पर नहीं मारेगा, ऐसी सुरक्षा का परिंदा क्या? तो क्या आप इस्तीफा की मांग कर रहे हो? देखिए, मैंने तो इस्तीफे की मांग कल ही कर दी है। ये सबसे फेल्यूर गृह मंत्री है देश के, ये बड़ी बड़ी बातें करते हैं। ये जिस तरह से गैंग चलाते हैं ना, गुंडागर्दी, उस तरह से देश नहीं चलता है। वो गली में गुंडागर्दी चलती है। ये देश चलाने के लिए बहुत सोच समझकर संयम से काम करना पड़ता है। बड़ी बड़ी बातें करते आप लोग, आपका पूरा समय जाता है ये गंदी राजनीति में, पूरा समय जाता है। आपका गृह मंत्रालय का इस्तेमाल होता है राजनीति में, जो अपोजिशन आपके है उसको खत्म करने में। आप टेररिस्ट को नहीं खत्म कर रहे हो, आप लोकतंत्र की हत्या कर रहे हो। राऊत साहेब, महाराष्ट्रातले पण 6 जणांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे। अनेक पर्यटक तिथे अडकलेत, काही जण गंभीर जखमी झालेत। मुख्यमंत्री मदत पूर्णपणे मदत केली जाते। म्हणजे काय करणार मदत? म्हणजे कोण असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत, असं कोण म्हणतात? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जशास तसं उत्तर म्हणजे काय करणार ते? नाही, हास्यास्पद आहे। म्हणजे जसाच तसे उत्तर देणार असं जर एकनाथ शिंदे म्हणतात म्हणजे ते काय करणार? त्यांच्या लोकांना घेऊन सीमेवर चाललेत का हातात बंदुका घेऊन? काय करणार काय? हे नाटकं बंद करा। जशाच तसे उत्तर दिलं असतं तर काल 27 लोकांचे प्राण गेले नसते। एकनाथ शिंदेमध्ये दम असेल तर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा, त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत ना ते। अमित शाह हे एकनाथ शिंदेचे नेते आहेत, त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत। या देशाच्या इतिहासातले सगळ्यात अपयशी गृहमंत्री कोण असतील, फेल्युअर होम मिनिस्टर, तर ते अमित शाह आहेत। असा देश चालत नाही गुंडागर्दी करून। मी बोलतो आहे, एक लक्षात घ्या, या देशामध्ये धार्मिक विद्वेषाचं राजकारण जे हे करतायत ना, त्याचा परिणाम आहे। हा त्याचा परिणाम आहे। तुम्हाला 24 तास तुम्ही सरकार पाडण्यात आणि नवीन सरकार बनवण्यात तर संजय राऊत यांनी अमित शहांवर टीका केलेली आहे। अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेली आहे। जर दहशतवाद्यांकडून धर्म विचारला गेला असेल तर त्याला भाजपचं राजकारण जबाबदार असल्याची टीका देखील संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे अमित शहा यांना गृहमंत्री पदावर बसण्याचा अधिकार नाही अशी टीका देखील संजय राऊत यांच्याकडून केली गेली आहे।